नमस्कार. येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या हितार्थ माझे दोन मुद्दे आहेत, ते केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये सामावून घ्यावेत अशी माझी केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे. सर्वसामान्य माणसाला नोकरी लागली, धंदा वाढला, त्याच्या अकाउंटला 4 पैसे आले की सरकार त्याच्याकडे इन्कम टॅक्स मागतं. पण ज्यावेळेस त्याची नोकरी जाते, ज्यावेळेस त्याचा धंदा बुडतो, सरकार त्याला विचारतं का जगतोयस का मरतोयस? सरकार आर्थिक अडचणीत आलेल्या माणसाला समाजही वाईट टाकतो. तर थू अशा सरकारवर आणि थू अशा समाजावर. देशातल्या सरकारला असं वाटतं की सर्वसामान्य नागरिकांनी वर कमाईमधनं किंवा 2 नंबरमध्ये पैसे कमवू नये. अगदी खरं आहे, पण सर्वसामान्य नागरिक थोडेफार पैसे वर कमाईतनं याकरिता कमवतो कारण ज्यावेळेस तो आर्थिक अडचणीत येतो त्यावेळेस त्याच्या पाठीशी ना सरकार असतं ना समाज असतो. त्या पिरियडमध्ये आपलं घर चालवता यावं म्हणून खरं तर तो ती झक मारत असतो. देशातल्या सरकारला असं वाटत असेल की सर्वसामान्य नागरिकांनी अशी झक मारू नये, तर सरकारने त्याच्या आर्थिक अडचणीच्या काळात त्याला घर चालवायला बेरोजगारी भत्ता द्यावा आणि त्याच पिरियडमध्ये त्याच्यावर जर बँकांची काही कर्ज चालू असतील तर ती माफ करू नये, पण बिनशर्त ती स्टॉप करावी अशी माझी केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे. बिनशर्त स्टॉप करणे म्हणजे काय की नो बाउन्सिंग चार्जेस, नो लेट पेमेंट चार्जेस, नो हॅरॅसमेंट, नो टॉर्चरिंग, नो मॉनिटरिंग. प्रॉब्लेम असा आहे की सर्वसामान्य माणसाकडे इन्कम सोर्स नसतो आणि बँक एका साईडनी चार्जेसवर चार्जेस ठोकते आणि मॉनिटरिंग लावून इंटरेस्टवर इंटरेस्ट ठोकते आणि तिसऱ्या बाजूने गुंडांच्या मार्फत अशी रिकव्हरी करते की शेतकरी असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो त्याच्यावर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये माझे हे 2 मुद्दे केंद्र सरकारने सामावून घ्यावेत अशी माझी केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे. हे जर 2 मुद्दे केंद्र सरकार सामावून घेत नसेल तर त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या कामकाजामध्ये बोटं घालणं बंद करावं आणि ते जर सरकार करत नसेल तर सरकारची बोटं छाटल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.